आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। बोगस बियाण्यांचा फटका, या ड्रावच्या शेतकऱ्याचे 3,98,000चे नुकसान। संतप्त शेतकऱ्याने कलिंगड फोडून व्यक्त केला रोष। या ड्राव येथील शेतकरी श्रेणिक शिवगोंडा उदगावे यांना गुजराती सीमांस सीड्स कंपनीच्या भुजंग व्हरायटी बियाण्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसल्याची घटना समोर आली आहे। बोगस बियाण्यांमुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्यावर तब्बल 3,98,000 रुपयांचे नुकसान ओढवले आहे। शेतकरी उदगावे यांनी गट नंबर 218 मधील सुमारे 28 गुंठे क्षेत्रात कलिंगड पिकाची लागवड केली होती। लागवडीला 75 दिवस पूर्ण होऊन एकही फळ लाल न होता पूर्णपणे पांढरेच राहिले, त्यामुळे उत्पादन पूर्णपणे निष्फळ ठरले। या पिकासाठी शेतकऱ्याने सुमारे 1,11,000 रुपये खर्च केला होता। तसेच किमान 16 टन उत्पादन अपेक्षित होते। सध्याच्या बाजारभावानुसार 18,000 प्रति टन, अंदाजे 2,88,000 रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते। मात्र प्रत्यक्षात शून्य उत्पन्न झाल्याने एकूण नुकसान जवळपास 3,98,000पर्यंत पोहोचले आहे। या घटनेची गंभीर दखल घेत कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे। यावेळी कृषी अधिकारी पोपट पाटील, कोल्हापूर विभाग, गुणवत्ता नियंत्रक समिती सदस्य अनंत राजकर तसेच कृषी महाविद्यालयाचे सचिन माळी साहेब यांच्या समितीने प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केली। पंचनामा करताना सीमांस सीड्स कंपनीचे प्रतिनिधी विश्वराज स्वामी तसेच रोपे पुरवणारे कचरे रोपवाटिका तमदलगेचे मालकही उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणात केवळ शेतकरीच नव्हे तर रोपवाटिका मालकालाही फटका बसल्याचं समोर आलंय। कचरे रोपवाटिकेच्या मालकांनी सुमारे 3.5 एकर क्षेत्रात याच कंपनीचे बियाणे वापरले असून त्यांनाही नुकसान सहन करावे लागले आहे। त्यामुळे संबंधित कंपनी विरोधात शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। पंचनामा सुरू असताना संतप्त झालेल्या श्रेणिक उदगावे यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोरच कलिंगड फोडून आपला रोष व्यक्त केला। या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली असून संबंधित कंपनीवर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। हा विषय मार्गस्थ लावून शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर काही सामाजिक संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।